हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे। चला तर 2 दिवस मी ब्लॉग केली नाही क्योंकि ते डोळ्याचा खूपच त्रास झाला होता, म्हणून मला काय जमलंच नाही हे करायला, ब्लॉग करायला। चला मग आता आज ना माझे ब्लॉगिंग चालू करते। आज मी घेऊन आलेले क्वेश्चन अँड आन्सर, मतलब की कोणतरी आहे एक, मतलब की त्याला तर काय म्हणायचं, त्याला भाऊ म्हणायचं का काय, त्याला जरा पण मॅनर्स नाही आहे आणि तो स्वतः सांगतो की माझं हे घे, मीच तुला कमेंट करतो। पहिला तर तुम्ही म्हणत होता, आता तू मध्ये आलेला आहे। चला आता त्याला खूप कमेंट गेलेले आहे, म्हणजे की प्रत्येक माझ्या एक व्हिडिओला आहे, लेकिन त्याच्या कमेंटचा आन्सर द्यायचा आधी मी खरंच त्याला थँक्यू म्हणते। मला असं बोललं तर कमेंटबद्दल मला कायच राग आला नाही, कशाला, क्योंकि मी कधी सोशल मीडियामध्ये आले ना, आता माझं सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह म्हणजे फक्त मी यूट्यूबर आहे, बाकी कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये नाही आहे, क्योंकि मला वेळ नाही आहे। बाकी सगळं म्हणजे की फेसबुक इंस्टाग्राम वगैरे हँडल करायला फक्त यूट्यूबमध्ये आहे। आणि त्यांना मी थँक्यू म्हणते की चला तुम्ही बॅड कमेंट्सच करता, राहू दे, त्याचं काही हे नाही आहे, क्योंकि सोशल मीडियामध्ये ना चांगले कमेंटपेक्षा ना बॅड कमेंट्स, निगेटिव्ह कमेंट्स हेच खूप येतात। अरे मी तर आता नवीन आलेले आहे, मला तर ह्याच्याबद्दल जास्त माहित पण नाही, यूट्यूबबद्दल काय कसं, आता मी पण सगळं बघून शिकायला लागले। मोठे क्रिएटर्स आहे ना, त्यांना पण किती निगेटिव्ह कमेंट्स, किती बॅड कमेंट्स येतात, आणि त्याच्यामध्ये मी काय आहे, होय की नाही सांगा। आणि तुम्हाला मी ह्याच्याबद्दल थँक्यू बोलते की तुम्ही माझा व्हिडिओ बघता, मला वाटतं तुम्ही फुल माझा व्हिडिओ बघता, तुमच्याबद्दल माझं वॉच टाइम वाढायला लागले, त्याबद्दल थँक्यू। लेडीज पण असं लक्ष देत नाहीये की ती काय घातलेली आहे काय नाही, लेकिन तुम्ही एवढं लक्ष देता ना, आणि मला वाटतं की तुम्ही फुल व्हिडिओ बघत असणार, मग तुम्हाला त्याच्याबद्दल मी थँक्यू बोलते की तुमच्यामुळे माझे वॉच टाइम ना वाढायला लागले। चला मग आता तुम्ही प्रश्न विचारलेला, मी त्याच्याबद्दल तुम्हाला आन्सर पण करते। चला मग आता मी ना, तुम्ही काय काय प्रश्न विचारलेले आहे ना, काही सुटले पण असणार, लेकिन जो मला वाटलं ना, मला त्याचं तुम्हाला आन्सर द्यायला पाहिजे, मी ते सगळं हे बघा ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहे, आता जस्ट लिहिलेले आहे मी। तुम्हाला काय माझ्याकडनं काय जलस फील आहे का काय आहे मला माहीत नाही, की तुम्ही एवढं मला निगेटिव्ह कमेंट्स वगैरे करता, तुम्ही राहू दे, कायच नाही आहे, मी तरी पण तुम्हाला भाऊच म्हणते ना। चला पहिला क्वेश्चन मी तुमचं हे केलं आहे की डेटिंग चालू होती ना आणि जलेबी वा, हां चला मी एवढं तुम्हाला उत्तर देते की आता तुमचं घराचं बायका मीन्स तुमची आई, तुमची बहीण असू दे, त्यांना पण आजारी आला तर त्यांनी पण डेटिंगला जातात काय? हां, माझं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्या दिवशी रिपब्लिक डे आहे म्हणून आम्ही जलेबी आणलं होतं। थंबनेलमध्ये असंच लावतात ना, डायरेक्ट लावत नाही की रिपब्लिक डे आहे जलेबी आणलो म्हणून। आणि डेटिंग चालू होताना मग तुम्ही पण असाच विचार करत असणार, तुमची मम्मी आजारी असली, बहीण आजारी असली, नाहीतर तुमचं लग्न झालं, तुमची बायको आजारी, त्यांनी पण डेटिंग करून आलं असणार ना, होय ना? चला हे झालं हां। आणि दुसरी आहे, मुलीची एक्झाम आहे आणि आईला व्लॉग जरायचं आहे। एक तरी बघा, तुम्ही तुमचं ना इंग्लिश ना सुधरून घ्या, एक तरी किती चूक करून लिहता तुम्ही एक हां। जरायचं आहे, ब्लॉग जरायचं नाही, करायचं आहे असं लिहा तुम्ही। मी बघा माझ्या मुलींचं मी एक्झामकडे पण लक्ष देते, त्यांचा अभ्यासकडे पण लक्ष देते, ते झाल्यानंतर माझं काय आहे ते ब्लॉगिंग वगैरे करते हां। एवढंच तुम्हाला हे करायचं आहे, क्योंकि मला ना मेन यूट्यूब नाही आहे, माझ्या मुलींचे शिक्षण आहे। आणि हे व्हाईट रेशन कार्डचं ना मी तुम्हाला नंतरच सांगते, क्योंकि आता हे क्वेश्चन अँड आन्सर ना 2 पार्टमध्ये येणार, क्योंकि तुम्हाला डिटेलमध्ये सगळं इन्फॉर्मेशन पाहिजे ना, त्याबद्दल व्हाईट रेशन कार्डमध्ये तर मी एरो मार्क करते जरा, हे ना मी व्हाईट रेशन कार्ड आणि AC बद्दल तुम्हाला मी नंतरच सांगते, ठीक आहे। आणि एक काय मॅनर्स नाही, आपण काय पकडे घातलो तो आपल्या मुलीवर काय संस्कार देते ते शिका। अरे भाऊ, तुम्ही जरा लिहिताना तरी जर चांगलं लिहा, हे काय आहे, पकडे लिहिले तुम्ही, ठीक आहे। चला आता हे कपडेबद्दलच बोलूया जरासा। काय एवढं तुम्हाला काय दिसलं माझ्या कपडेमध्ये, तुम्ही एवढं त्याच्याबद्दल तुम्ही एवढं सिरियस झालेलं आहे? अरे फ्रॉकच घातली ना, कोण घालत नाही आहे? आणि हे बघा माझ्या मिस्टरला प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या सासरवाल्याला प्रॉब्लेम नाही आहे का, खूपच शॉर्ट होतं काय ते, तरी पण माझ्या मिस्टरचं परमिशन आहे, माझे इनलॉचं पण परमिशन आहे, बाहेर मी घालून जाऊ शकते, समजलं ना? मग तुम्हाला काय एवढं प्रॉब्लेम होते, ठीक आहे। चला नेक्स्ट, तुम्ही एक वीकमध्ये ॲटलिस्ट 2-3दा ऑनलाईन शॉपिंग करता कुठून येतात पैसे? हां चला हे पण चांगलं आहे क्वेश्चन, असं बघितलं तर
हो खरंच मी आठवड्याला 2-3 वेळा शॉपिंग करते का? नाही. 2-3दा शॉपिंग करते. आता बघायला पाहिजे. आता मी आठवड्याला असं केली तर ना सगळं लिहून ठेवायला पाहिजे. आठवड्याला 2-3दा एवढं तरी आपलं हे नाही आहे. अगर बाय चान्स कधी मला एमर्जन्सी चला मुलींचं हे पाहिजे नाही तर आपल्याला हे पाहिजे मी केली तरी पण कसं आता बघा मी नवीन आहे. मी प्रत्येक जागामध्ये मी कॅमेरा घेऊन फिरू शकत नाही मोबाईल, ठीक आहे. आणि बाय चान्स मी केले असताना शॉपिंग मी तुम्हाला दाखवते, लेकिन मी शक्यतो मी त्याच्यामध्ये 2 पार्सल मी रिटर्नच करते. मला आवडत नाही नाहीतर परत मला पैसे महाग वाटतं त्याबद्दल मी परत रिटर्न केलं. लेकिन रिटर्न करायचं कसं मी परत दाखवत नाही की अजून पण एवढं हे 6 महिने झाले मला, लेकिन तरी पण एवढं नाही की प्रत्येक गोष्ट मी दाखवत फिरू. तरी पण मी हे नोट करून ठेवते की मी खरंच मी आठवड्याला 2-3दा ऑनलाईन शॉपिंग करते का. आणि नेक्स्ट क्वेश्चन, होय काहीतरी आहे, होय टॉप अँड जीन्स चप्पल कोण घालतात? टॉप म्हणजे की चला तुमचं खरंच मला हे क्वेश्चन खूपच आवडलं. ॲक्च्युली हे क्वेश्चन पण ना माझे फ्रेंड्स पण नाहीतर माझे ओळखीचे शेजारी हे पण मला खूप करतात. मतलब की टॉप अँड जीन्स चप्पल कोण घालतं म्हणून. खरंच हे क्वेश्चन ना हे केल्याने मी ट्राय करते की मी आपल्याला जर सुधरू. ते काय होते माहिती आहे, एवढं हे मुलींचं स्कूलमध्ये आणायचं सोडायचं एवढं हे ना मला तेच मतलब तुम्ही बघितलं चप्पल मला तेच कम्फर्टेबल वाटतं. माझ्याकडे चप्पल नाही असं नाही आहे, लेकिन कसं मी घालू शकत नाही आहे क्योंकि सारखं मला दिवसाला ना 2-3दा फेरी असतं हे ना आणायचं सोडायचं हे करायचं ते करायचं आणि हे ह्याच्यामध्ये मी कम्फर्ट झोनमध्ये जाते. तरी पण कसं हे तुमचं बरोबर म्हणणं आहे की टॉप अँड जीन्स व चप्पल कोण घालतं म्हणून. आता मी घालते तर काय करू, आता आदत से मजबूर. आता आम्हाला पण वाटतं की सँडल घालू, लेकिन मी सँडल घालून कसं मी भरभर जाऊ शकत नाहीये. आणि एकतरी लहान मुलगीला असं ते मी आता मुलींना आणताना सँडलकडे लक्ष देऊ काय मुलींकडे लक्ष देऊ असं वाटतं ना. त्याबद्दल हे क्वेश्चन ना मला खूप सारे पण हे केले. आणि हिंदी इंग्लिश मराठी सगळं मिक्स केलं. हे पण मला खरंच ना खूप की हे वाचून ना मला स्वतःवर मला हसू येते असं बघितलं तर. कसं मी माझा तुम्ही फर्स्ट ब्लॉग पण जाऊन बघा, त्याच्यानंतरचं पण बघा. मी जास्तीत जास्त प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की मला मराठी येत नाही क्योंकि मी इकडची नाही, मला मराठी येत नाही. मी इकडे येऊन आत्ता शिकलेले आहे. तरी पण कसं माझं मराठी एकदा अजून पण बोलताना खूप चुकतं. त्याबद्दल मला ना त्याच्यामध्ये मी सगळं मिक्स करून टाकते. आणि काय आहे ते मी खरंच बोललेली आहे. आता त्याबद्दल ह्याच्याबद्दल पण मला तुमचं कायच राग नाही आहे. एकदा खरंच मला पण असं ॲक्च्युली माझी मोठी मुलगीच मला म्हणते की मम्मा किती चुकवतीस म्हणून. होय चुकतं तर काय करायचं म्हणते की आता बघा मी खूप असं इंग्लिश वर्डच यूज करते की मला ना मराठी असं एवढं परफेक्ट नाही आहे. त्याच्याबद्दल मला असं काहीच हे नाही आहे तुम्ही असं विचारल्याबद्दल. तरी पण तुम्ही एवढं माझं एक गोष्ट तुम्ही लक्ष देता ना भाऊ, मला खरंच चांगलं वाटलं. नेक्स्ट, वाल क्लीन करा आधी नंतर तुझं परफॉर्मन्स दाखवा. आता हे जरा दाखवायचं वाल दाखव, हे जरा सगळं लिहिलेलं दाखव जरा त्यांना. हे बघा हे सगळं लिहिलीस, इकडचं पण दाखव, ह्या साईडचं पण दाखव, पूर्ण हेच दाखव जरा. हां ठीक आहे बस. बघितले ना तुम्ही वाल. आता असंच आहे एक करायचं. ही बघा ही छोटी मुलगी नाही केली, ही माझी मोठी मुलगी आहे ना ती लहान असतानाच केलेली आहे. आणि आत्ता कसं ते करायला पाहिजे, लेकिन जरासा वेळ द्या ते पण करून घेऊया. ते पण मला वाटतं, लेकिन कसं बाहेर जाऊन मी एवढं शूट करायला वेळ नाही आहे. त्याबद्दल घरातच करते. लेकिन तुम्हाला माझं डान्स व्हिडिओ आवडत नाही तर आता मी काहीच करू शकत नाही आहे. तुम्हाला नाही आवडत तुम्ही नको बघा. तरी पण तुम्ही एवढे लहान गोष्टी तुम्ही खरंच लक्ष दिले ना, म्हणजे की तुमचं दूरदृष्टीनं खूपच चांगलं आहे. ऑनलाईन शॉपिंग करण्यापेक्षा एक न्यू चॉपर घे. हे पण खरंच चांगलं. मी खूप दिवसांना विचार करते की न्यू चॉपर घ्यायचं म्हणून. तुम्ही असं म्हटलं ना तर माझ्या मिस्टरना मी खरंच सांगते. हे बघा असं हे आलेलं आहे, खरंच एक चॉपर घ्यायला पाहिजे. चॉपर म्हणजे ते का बोर्ड आपण कापतो बघ ते व्हाईट कलरचा बोर्ड आहे. हां. आणि एक मी ऑनलाईन शॉपिंग जास्त करत नाहीये. अगर बाय चान्स मी कधीतरी महिन्याला 1-2दा केली तरी पण त्याच्यामध्ये एक ठेवते, एक रिटर्न मध्येच टाकते. मी खूप सारे व्हिडिओमध्ये पण दाखवतात बघा, मतलब की ते काय म्हणतात ते पार्सल द्यायला आले तर त्यांचं पण शूट घेतो. मला ना तेव्हा लक्षातच येत नाही. आणि एक कसं माझं शूट घेणारच कोण नाहीये.
आणि मी फोन ठेवू आणि ते तेव्हा त्यांनी थांबायला पण पाहिजे ना. आता परत कोणतरी घरी असले की त्यांनी शूट घेऊ शकतं, तर मला लक्षात येतच नाही आहे. मी हे पण खरंच मी चॉपर हे म्हणजे की ते तुम्ही ते चॉपर नाही म्हणत त्याला बोर्ड म्हणतात कापायचं, ते मी घेणार आहे. आणि एक होतं की बिर्याणीमध्ये टोमॅटो कोण घालतात असं, आणि मुलीला तुम्ही काय काय घालतं तुम्ही, तुम्हाला खूप काळजी वाटते माझ्या मुलांचं, त्याच्याबद्दल पण तुम्हाला थँक्यू की तुम्ही माझ्या मुलीचं खूप काळजी करायला लागले. आणि एक तरी मी त्या दिवशी बिर्याणी केली नव्हती, मी पुलाव केली होती. आणि कसं आहे आमच्याकडे मी बिर्याणीमध्ये पण टोमॅटो घालतो, आणि एवढं मला काय कोणच जास्त कमेंट करत नाही आहे, मी तरी कायच खरंच सांगते एवढं. लेकिन तुमचे जो आलेलं आहे ना सगळे तुमचे बॅड कमेंट्सच आहे, तरी पण मला कायच हे नाही आहे. तुमच्यामुळे माझ्या वॉच टाईम ना वाढत चालले आहे, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि आता काय सांगायचं, तर हे एवढं झालं. बाकीचे कुठलं तरी मला क्वेश्चन सुटले असणार. आता तुम्हाला काय ते हे एवढं झालं. आणि काय राहिलं तुमचं व्हाईट रेशन कार्डचं आणि एसीचं एक तुम्हाला हे करायला पाहिजे ना, सांगायचं पाहिजे ना. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण बोलूया आपण. कपडेबद्दल पण बोलतो ना, तो बोलायचं जरासं विचार करायचा. सगळ्यांचं आपलं लाईफ असते, हे असते, मुलींच्यावर कसं संस्कार पडणार. अरे बाबा काय आहे प्रॉब्लेम, मतलब की कसं काय खूपच लहान म्हणजे की अरे बाबा माझे मिस्टर तसं परमिशन देतातच, समजलं. आपण एक सिटीमध्ये राहतो, गावामध्ये राहत नाही आहे. मी खूपच लहान चला मुंबईसारखं आपण कपडे घालायला लागलो तर ठीक आहे, चला बाई तुम्ही असं बोलतो म्हणून. तर मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला सांगते की व्हाईट रेशन कार्ड आणि एसीचं बद्दल. आणि बाकीचं काय नाही, लास्ट तुम्हाला मी एकच सांगते की तुम्हाला असा व्हिडिओ वगैरे बघायचा नसेल तर तुम्ही बघू नका. ठीक आहे, तुम्ही बघू नका, कायच फोर्स नाही. आणि एवढंच मी उत्तर द्या, ह्याच्यापुढे तुम्ही असं मला बॅड कमेंट्स केलं तरी पण ह्याच्यापुढे मी काय आन्सर, मी माझं कधी पण कमेंट सेक्शन लेकिन ऑफ ठेवणार नाही, ऑनस्ट ठेवणार. तुम्ही किती तुम्ही बॅड कमेंट्स करा, तुम्ही कायच करा, माझं कायच हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. क्योंकि सोशल मीडिया आहे तर असं हे चालूच राहणार आहे, लेकिन त्याचं एक लिमिट असते. त्याचं एक लिमिट. आता तर तुम्ही सगळं हे सगळं बॅड कमेंट्स करता, ते मी तर फक्त फनमध्ये घ्यायला लागले. चला ठीक आहे, तुम्ही सगळं असं म्हटलं मध्ये की माझं पण ठीक आहे, मध्ये की जीन्सवर कोण चप्पल घालतं, हिंदी सगळं मी पण जरा ह्याच्यामध्ये फनमध्ये घेतलेले, लेकिन ह्याच्याहून परत कायच तुम्ही हे करू नका. चला मग आता तुम्हाला व्हाईट रेशन कार्ड आणि एसीचं बद्दल तुम्हाला सांगते.